शहरातील रस्ते कामांमध्ये निकृष्ट दर्जा आणि मुदत ओलांडल्याच्या तक्रारीवरून कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी थेट पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीसाठी धारेवर धरले. पाहणीत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचं दिसून आलं. याशिवाय बहुतांश ठिकाणी फक्त बेसवर्क न झाल्याचे तसेच सिल्कआउट न मारल्याचे देखील आढळून आले. यामुळे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंता रमेश मस्कर तसेच उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर आणि निवास पवार या चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनाही नोटीस देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणे व पदभार काढून घेण्याचा इशारा देखील मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे. प्रशासकांनी स्पष्ट केले की शहरातील रस्त्यांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली नाहीत. याशिवाय परीख पुलासाठी 2.5 कोटी, फुलेवाडी रिंग रोडसाठी 1.5 कोटी रुपये मंजूर असूनही कामे मुदतीत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिलेत. याशिवाय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी त्रुटींवर तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देत दर्जेदार कामे झालीच पाहिजेत, अन्यथा कठोर कारवाई टाळता येणार नसल्याचं देखील स्पष्ट केलंय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.